पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येने हे सगळेजण जे आहे ते रस्त्यावरती उतरलेत आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे ही यांची प्रमुख मागणी आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा पोस्टर आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर हा पोस्टर पाहिला तर आपल्याला समजेल की आरोपी वाल्मिक कराडला जो आहे ती फाशी झालीच पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ती यांच्याकडून केली जाते। अगदी मोठे तर या सगळ्यामध्ये सहभागी होत आहेत, परंतु ही चिमुकली देखील सहभागी झाली आहे जी हातामध्ये पोस्टर तिने घेतला आहे आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करावे अशा प्रकारची मागणी या चिमुकलीची आहे। ताई, तू लहान आहे, शाळेत जाण्याचं वय आहे, तू मोर्चामध्ये उतरली आहेस, नेमकं का वाटलं तुला, असं काय घडलं की वाटलं तुला आपण मोर्चामध्ये गेलं पाहिजे? आमच्या भावांना, आमच्या दादांना न्याय मिळाला पाहिजे ह्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आणि दिवसभर आम्ही इथेच थांबणार। जर न्याय मिळत नाही तर आम्ही शांत बसणार नाही। का असं वाटतंय की अन्याय होतोय? म्हणजे आपली पोलीस यंत्रणा आहे, लोकशाही आहे, तू शाळेत जातेस, तुला असं वाटत नाही का हे सगळे पोलीस लोक आपल्याला न्याय देतील, आपल्या भावंडांना न्याय देतील? असं वाटायचे काय, असं ते हेच करत नाहीत तर आम्हाला वाटावं न्याय देतील ते। न्याय देत नाहीत असं वाटतं, वाचवलं जातंय कोणाला तरी? हा, पाठीशी घातल्यासारखं वाटतंय। हो, आरोपींना पाठीशी घालतायत म्हणजे काय, म्हणजे काय याचा अर्थ झाला? आरोपींना पाठीशी का घालायचं? आम्हाला इकडे आरक्षण नाही आणि इकडून आमच्यावर अन्याय पण होतोय। आपण सगळेजण आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। नेमकं काय सांगायचं आंदोलनाच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला असेल, प्रशासनाला असेल, सत्ताधाऱ्यांना असेल? जय शिवराय, मी मराठा सेवक गणेश मोरे। आज आम्ही सरकारला हेच सांगू इच्छितो, जर महाराष्ट्रातली ही चिमुकली जर समजू शकते की अन्याय झालाय, मग हे सरकार काय डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसलंय का? सरकारला कळत नाही एका राज्यामध्ये काय चाललंय? एवढी निर्गुणपणे हत्या करतात आणि एवढे दिवस तुम्ही गप्प बसताय आणि तुम्ही त्यांना पोहोचताय। अहो, जे आरोपी जे खुलेआम फिरतात ते म्हणतात मी गुन्हा केलाच नाहीये। अहो, तुम्ही गुन्हा केला नाही तर तुम्ही लपून दडून का लपताय? या ना समोर येऊन म्हणा मी केलेलं नाही। काहींना विचारूया आणि वाद निर्माण होतोय की सांगितलं जातंय की पुण्यामध्ये जवळपास सगळे आरोपी सापडले जातात, काय दिसतं या सगळ्या चित्रात? पुण्यामध्ये आरोपी दिसत नाही, त्यांना इथं ठेवण्यात आलंय आणि ह्याच्या खाली ह्याच्या मागे राजकारणी लोकांचा हात आहे आणि त्यातून धनंजय मुंडेचा हात आहे। आम्ही आका बिका ह्याचं नाव घेत नाही। आज आमचा भाऊ गेलाय ना, मग आम्ही पण जीवावर उतार आहोत। त्यांची जर हिंमत असेल तर आम्हाला पण त्यांनी मारून टाकलं तर चालेल। आज त्यांनी जलसमाधी घेतली तिकडं तिथल्या महिलांनी बीडमध्ये, तर तिथं पोलीस गेले नाहीत आणि वाल्मिक कराडला आला म्हणून समजलं तर आका महाराष्ट्रात तिथं पोलीस तिथं मदतीसाठी धावला। मग ह्यांना ज्याच्यावर अन्याय होतोय त्यांना वाचवायचंय का जे अन्याय करतोय त्यांना वाचवायचंय? केदार देखील आहेत आपल्यासोबत, वाचवलं जाते असं म्हणणं आहे, तुम्ही देखील सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहात, वाचवलं जातंय का? आक्रोश आहे हा सर्वसामान्य? नाही, इथं पक्षाचा काय विषयच नाही, सरळ सरळ दिसायला लागलेला आहे। आरोपींना बऱ्यापैकी वाचवायचा प्रयत्न केला गेलेला आहे। अहो, वाल्मिक कराड हा अख्खा महाराष्ट्र बोलतोय की वाल्मिक कराड हा प्रमुख आहे, त्यातला मुख्य माणूस आहे जो ह्या सगळ्या कॉन्स्पिरसीमध्ये त्याचा आहे। त्याच्या आधिपत्याखाली खंडणी वसूल करायला सगळे पोरं गेलेली होते आणि त्या पोरांनी मारून टाकलं संतोष देशमुखांना, सरपंचांना। मग तुम्ही वाल्मिक कराडवर खंडणीचाच गुन्हा का नोंद करायला लागलेत? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल आहे की साहेब, हा मानवतेची हत्या केलेला माणूस आहे, ह्याच्यावर एकच गुन्हा नाही, अनेक त्याचं हिस्ट्री शीट काढून बघा ना तुम्ही वाल्मिक कराडची, पण तुम्ही त्याला पाठीशी घालताय का असा सवाल समाजामध्ये उपस्थित व्हायला। पण आमचा विश्वास तुमच्यावर आहे, देवेंद्रजींवर विश्वास आमचा की साहेब ही संधी आहे, ही आत्ताच चालून आलेली संधी आहे। बीड जिल्ह्यात जर काही सगळी गुन्हेगारी संपवायची असेल ना, तर ह्या सगळ्यांना, ह्या संघटित गुन्हेगारी करणारी जी काही लोक आहेत ह्यांना वचक बसवण्याची आता संधी आहे। ह्या वाल्मिक कराडला जर तुम्ही फाशीच्या ह्याच्यापर्यंत घेऊन गेला, ह्या वाल्मिक कराडवर तुम्ही मोका दाखल केला, या वाल्मिक कराडला जर 302 मध्ये टाकलं असतं तर महाराष्ट्राचा विश्वास अजून द्विगुणित झाला असता। पण हे तुम्ही न करता त्याच्यावर चौकशी केल्यानंतर करू म्हणताय आणि SIT मध्ये कोण आहेत त्यांचेच। आता एक फोटो आला बाहेर, वाल्मिक कराडच्या खांद्यावर हात ठेवणारा PS आहे तो त्यांच्या SIT मध्ये। मग असं अन्यायाची अपेक्षा कशी काय होणार आहे? मुंडेंचा सगळा दबाव आहे का? कारण का ते मंत्री आहेत, त्यांचा दबाव वाटतोय का? कार्यकर्ते म्हणतायत, आक्रमक समाज म्हणतोय? नाही, 100% धनंजय मुंडे साहेबांचं पानही ज्या माणसामुळे हालत नाही असं कोण म्हणतंय? पंकजाताई मुंडे। मग अशा माणसाला वाचवायला धनंजय मुंडे प्रयत्न करणारच ना। मला काही धमक्याचे फोन आले, मी म्हणालो होतो, मागणी केली होती की ह्या वाल्मिक कराडला आता पुण्यातनं घेऊन चाललाय, रस्त्याने जाताना जसं तुम्ही त्या बदलापूरच्या आरोपीच्या म्हणजे एन्काउंटर केलं तसं ह्यांची एन्काउंटर करा। मला धमक्याचे फोन आले, म्हणायला लागले सगळे लोक। बीडमध्ये फक्त धनंजय मुंडे जे निवडून आले हे वाल्मिकांनामुळे निवडून आलेले आहेत। योगेशजी, तुम्हाला माहित नाही, वाल्मिकांनाच्या विरोधात बोलू नका।
वाल्मिकांनाचं काम मोठं आहे. मी म्हणलं अरे मग धनंजय मुंडेचं काय काम आहे? ते म्हणले धनंजय मुंडे आम्ही ओळखत नाही, आम्ही वाल्मिकांनाला ओळखतोय. मी म्हणलं मग वाल्मिकांनालाच निवडून द्या ना. एवढा मोठा काम करणारा धनंजय मुंडे ज्याच्यामुळे आहे आजच्या परिस्थितीला, असं त्या लोकांचं म्हणणं आहे. मग ह्या माणसाला वाचवायला धनंजय मुंडे बघणारच आहेत. प्रामाणिकपणे मतं मांडली जातात आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने आलेले पाहायला मिळत आहेत आणि पोस्टरबाजी मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. आणि या ताईंच्या हातामधला पोस्टर आपण पुन्हा पाहूयात. वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारचं यांचं सगळ्यांचं मत आहे आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा देखील या सगळ्यांकडून मागितला जातोय. परंतु आता या मोर्चाच्या माध्यमातून राज्यभरामध्ये जे आहे ते संतापाची लाट आपण गेले काही दिवसांपासून पाहतोय. परंतु न्याय नेमका कधी मिळणार? कारण का आरोपींना जे आहे ते अटक झालेली आहे, ताब्यात घेतलेलं जात आहे. परंतु यातला मुख्य आरोपी जे आहे तो वाल्मिक कराड आहे आणि त्याला 302 मध्ये घेतलं पाहिजे अशा प्रकारचे मत, अशा प्रकारची मागणी जी आहे त्या आंदोलकांकडून व्यक्त केली जात असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.